राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर. महाराष्ट्रातल्या 4 जणांची नावं केंद्रीय भाजपकडनं जाहीर. विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडनं पुन्हा संधी, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी. शरद पवार महाविकास आघाडीच्या कोट्यातनं राज्यसभेवर जाणार. शरद पवार महाविकास आघाडीकडनं उद्या अर्ज भरणार. काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांकडनं उद्धव ठाकरेंची भेट. या भेटीत शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. राज्यसभेसाठी पार्थ पवार उद्या अर्ज भरणार. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार. सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती असणार. शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाला. शरद पवार सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल. 25 फेब्रुवारीला शरद पवारांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला. प्रभाग समित्यांसाठी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस. मनसेकडनं निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका. ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत शिवतीर्थवर. संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंची चर्चा करून संजय राऊत शिवतीर्थवरनं निघाले. अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात काहींची नाराजी. राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते, पण अजितदादांनी हे राजीनामे फेटाळले होते. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. नंतर दादांच्या निधनानंतर राजीनामे कारणे न विचारताच मंजूर, सूत्रांची माहिती. अजितदादांच्या अपघाताचा तपास योग्य दिशेनं पुढे जाऊ नये असं त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना वाटतं का? आमदार रोहित पवार यांच्याकडनं सवाल उपस्थित. दादांना न्याय मिळावा असं काही नेत्यांना वाटत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. नीचे से ऊपर तक हमारी पहुंच असं VK सिंग फोनवरती म्हणाला. रोहित पवार यांचं वक्तव्य आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही असं देखील VK सिंग म्हणाला. आमदार रोहित पवारांचा VSR कंपनीचे मालक VK सिंग यांच्यावरती आरोप. VSRचं विमान घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले. VSRच्या विमानाला इराणच्या हवाई हद्दीतनं जाण्याची परवानगी नव्हती. हवाई क्षेत्र सोडा अन्यथा विमान पाडू असा इशारा इराण ATCनं दिला होता. आमदार रोहित पवारांचा पत्रकार परिषदेतनं दावा. अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबली. विलिनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांवरती पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. मनसेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमाकरता सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना रायगडमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वर्धापन दिनाच्या दिवशी इतरत्र कुठेही जाण्याचं नियोजन करू नका. बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना. अधिवेशन काळात उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीमध्ये उभं राहण्याचे आदेश. सचिव देवेंद्र सिंग यांच्यावरती निलंबनाच्या कारवाईनंतर चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश. प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही. मंत्री सरनाईकांचे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण. तर सरनाईकांच्या स्पष्टीकरणामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुन्हा आडकाठी. जळगावमधील करणवाडी वडोदा परिसरामध्ये उष्णतेमुळे भूजल पातळीत मोठी घट. यंदा 50 ते 60% पाणी पातळी खाली गेल्याची माहिती. या पाणी टंचाईमुळे शेती करायची कशी, शेतकऱ्यांसमोर सवाल. 12वी पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SITची स्थापना करावी. SIT मार्फत सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी. काँग्रेस समर्थित शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांची मागणी. बातम्या वेगवान बघूयात. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधील पत्रकार सुरेश सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर आणि कोंडगावचे माजी सरपंच बापू शेटे दुबईमध्ये अडकलेत. 3 जण सुरक्षित असल्याची माहिती समोर. रत्नागिरीतील 15 जण दुबईमध्ये अडकले. गोंदियातील भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील केलनका आपल्या कुटुंबासह दुबईत अडकले. लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब दुबईला गेलं होतं. जिल्हा प्रशासन केलनका कुटुंबियांच्या संपर्कात. छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपांवरती सध्या वाहनधारकांची गर्दी वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार. पेट्रोल डिझेल बंद होणार म्हणून गर्दी. नांदेड विमानतळावरनं 8 शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध. 31 मार्चपासून नांदेड गोवा आणि नांदेड नागपूर ही विमानसेवा सुरू होणार. तर 29 मार्चपासून नांदेड बेंगळुरू विमानसेवाही प्रवाशांच्या सेवेत. संगमेश्वर देसाईवाड्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यावरनं वाद. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरनं सरकार आणि काँग्रेसमध्ये वाद. स्मारकासाठी 500 कोटींचा निधी मंजूर झालेला असतानाही स्मारकाच्या उभारणीला मुहूर्त मिळेना. अमरावतीच्या मेळघाटात रंगली पारंपरिक होळी. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक होळी सण साजरा. जळगावच्या न्हावी गावामध्ये खंडोबा यात्रेत 12 गाड्या ओढण्याची परंपरा. मागील 50 वर्षांपासून परंपरा जपली जाते. यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी.
रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार. 6 मार्चपासून मोहीम हाती घेतली जाणार. कोकण नगर ते चर्मालय या भागामध्ये मोहीम राबवली जाणार. वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचं दर्शन झालं. वाघ दिसल्यामुळे पर्यटकांना प्रकल्पाची भुरळ. जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ.